नमस्कार, शिलाई बाय श्रावणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण 36 साईजच्या साध्या ब्लाऊजचे शिवणकाम भाग 1 पाहिला। आता आपण त्या पुढील भाग पाहू। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला, मागील भागात आपण मागील भाग तयार करून घेतलेला। आता आपण हा पुढील भागाची गळापट्टी जी आहे ती लावून घेत आहोत। आता मी दोन्ही साइड्स एकत्र करून त्याच्यावर पुढील गळा टाकून घेते। पुढील गळा आपला 5 आहे आणि त्यात आपण अर्धा इंच शोल्डर पट्टीसाठी जॉईन करायचे आहेत, म्हणून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन हे गळ्याचा शेप देऊन घेतोय आणि हे कटिंग करून घेतलं मी। एक्स्ट्रा जे आहे ते कपडा मी कटिंग करून घेतलाय। त्यानंतर मी सरळ लावून बघितलंय वर खाली आहे का भाग। दोन्ही भाग एकदम ॲक्युरेट करेक्ट आहेत। आता मी क्रॉस पट्टी घेतले आणि ती क्रॉस पट्टी वरच्या बाजूने मी लावून घेते। दाखवले त्या पद्धतीने लावायचे आणि अगदी नाजूक हाताने, गळ्याचे काम हे नेहमी नाजूक हातानेच करायचे। अजिबात खेचायचं नाहीये तिला आणि गळ्यालाही खेचायचं नाहीये। आता वरून ती पट्टी दुमडून वरून दाब शिलाई वरून किनारी अगदी मारून घ्यायची। एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा आहे आणि आतमध्ये दाखवल्या पद्धतीने दुमडायचं आहे। तर बघा, आतमध्ये दुमडला आणि वरून शिलाई मारायची आपल्याला। तसंच आपण दुसऱ्या भागाला पण करू। आता आपण दुसऱ्या भागाला पण आपण क्रॉस पट्टी लावून घेतोय। थोडीशी पुढे ठेवायची आणि 5 इंचची शिलाई मारून घ्यायची। ते झाल्यानंतर एक्स्ट्रा कापड कट करून तो दुमडून पुन्हा वरून किनारी दाब शिलाई मारते मी। हे झाल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा दाखवल्या पद्धतीने आणि आतमधल्या साइडने दुमडून वरून 5 इंचची शिलाई मारायची। तसंच आपण आता दुसऱ्या भागाला पण तसंच एक्स्ट्रा जे कपडा आहे तो कट करायचा आहे आणि वरून दाब शिलाई मारून घ्यायची। हे आपले पुढील भाग तयार झालेत। हे एकावर एक लावून बघायचे म्हणजे वर खाली आहेत का म्हणून। हे झाल्यावर आता शोल्डर पट्टी जॉईन करून घेऊया आपण। सरळ भागावर सरळ भाग ठेवायचा आहे आपल्याला आणि अर्धा इंचची शिलाई। आता हे मी माप बघत आहे पाठीमागचं 12.5 इंच आहे आपलं। मूळ पूर्ण उंची आपली 12 इंच आहे, म्हणजे आपल्याला अर्धा इंचचं शोल्डरची शिलाई मारता येईल आपल्याला। हे आता मी शोल्डर जॉईन करून घेते। मागे पुढे नाही बघायचं, गळ्याचं लावून घ्यायचं। गळ्याच्या साईडला व्यवस्थित लावून घ्यायचं। जर असं पुढे झालं शोल्डरचं तरी चालतं, ते साईड कट करताना आपण कट करून टाकायचे। हे अर्धा इंचची मी शिलाई घेते शोल्डर जॉईन करताना
आणि ते झाल्यावर त्याच्यावर मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण साईड चेक करून घ्यायचे. साईड प्रत्येक वेळी चेक करून घ्यायची, जेणेकरून आपलं काय होतं, जो काखेतला भाग आहे तो बरोबर वर खाली येत नाही. याच्याने म्हणून मग आपण साईड चेक करून घ्यायची. आता मी साईड चेक करताना चारही कोपरे एकत्र घेतलेत आणि आपलं साईड उंचीचं माप आहे 5.75 इंच. त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच घेऊन 7.25 मी मार्किंग केले. इथे जरासं कट करून घ्यायचं, पुन्हा ते ओपन करायचं. आता पाठीमागच्या गळ्याचा शेप आहे तो देऊन घेते. इथे पाहिलं मी 3 इंच आहे का तर आहे, आणि तिथून आता शेप देऊन घेते. हे असं केल्याने अजिबात काखेत चुण्या येत नाहीत मुंड्यामध्ये. बॅक साईडला जरासा कपडा राहतो तसा राहत नाही, म्हणून ही साईड चेक केली जाते. तसंच मी आता पुढील भागावर करते. हे आता कट करून घेते. हे मी शेप व्यवस्थित आहे की नाही ते बघून घेतले दोन्हींचे. आता मी हात जोडून घेते. हाताला सरळ बाजूवर सरळ बाजू अशी घेऊन अर्धा इंचाची मी शिलाई मारून घेते. त्यानंतर दुसरा पण हाताला अर्धा इंचाची मी शिलाई मारून घेते. त्याच्यावर आता दाब शिलाई, किनारी दाब शिलाई. दुसऱ्या साईडला पण तसंच. जी आपली शिलाई आली ती अस्तरच्या बाजूवर आली पाहिजे, म्हणजे दाबली जाते. हो, ते झाल्यावर किनारीवरून मारायचे. एक किनारी मारून घेते मी. आणि आता तो अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक हे जॉईन करून घेते. सारखा हात फिरवत राहायचा, म्हणजे आपल्या कपड्यामध्ये झोळ येत नाही. हे झाल्यावर मी दुसरा हात घेते, त्याला पण किनारी मारून साईडने पूर्ण अशी शिलाई मारून घेते. हे झाल्यानंतर मी वरचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेते. दुसऱ्या हाताचं पण जे एक्स्ट्रा आहे फॅब्रिक ते कट करून घेते.
आणि त्यानंतर आता हात जॉईन करायचे आपल्याला. पुढचा भाग घेतलेला आहे, पुढचा गळा, आणि त्याच्यावर जी आपण हातावर खूण केलेली आहे ती आपल्या पुढच्या भागाला आली पाहिजे. ती खड्डा बाजू म्हटली जाते. लावून बघितलं आणि तिथून अर्धा इंचच्या शिलाईने हात आपला जॉईन करून घ्यायचा आहे. आपला जो कट आहे तो बरोबर शोल्डरची जी शिलाई आहे त्याच्यावर तो आला पाहिजे. तो पण जसा शेप आहे तशा पद्धतीने लावून घ्यायचा हलक्या हाताने. हे झाल्यानंतर दुसरा हात लावून घेऊया आपण. अर्धा इंचची शिलाई मारायची आणि जसा शेप आहे त्या पद्धतीने आपला हात जोडून घ्यायचा आहे. हात जोडल्यानंतर आपल्याला त्याच्यावर डबल शिलाई मारून घेतली मी आणि आता फिटिंगची मार्किंग टाकून घेते. फिटिंगची मार्किंग आपली 1 इंच आधी शिलाई मारून घ्यायची. इथे 1 इंच मी शिलाई मारून घेते. दुसऱ्या साईडला आता शिलाई मारून घेते 1 इंचावर. आपली आता कंबर आहे 30 इंच, ती मोजून घेतले. त्याच्यामध्ये आपले 1.5 इंच एक्स्ट्रा येत आहेत, म्हणजे 31.5 इंच येते कंबर. तर 1.5 इंचाचे 4 भाग करायचे आपल्याला, म्हणजेच पाव इंच एक सूत असं मी माप खाली टाकलेलं आहे. त्यानंतर मी मुंड्याचं माप 6.25 इंच आहे ते टाकलेलं आहे आणि हातघेराचं माप आपलं आहे 5.5 इंच ते टाकून घेते आणि इथे एक रेष आखून त्याच्यावरून शिलाई मारून घेते. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला माप टाकून घ्यायचे. इथे आपलं आलं आहे पाव इंच एक सूत, त्यानंतर 6.25 इंच मुंढ्याचं माप आणि 5.5 इंच हातघेराचं माप. इथे ही एक रेष आखून घ्यायची आणि त्यावरून फिटिंगचं शिलाई टाकून घ्यायची फिटिंगची. हे झाल्यानंतर आपला जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून आपण आतमध्ये दुमडायचं आणि वरून दाब शिलाई देऊन घ्यायची आपल्याला.
इथे आतमध्ये कापड दुमडलं आहे आणि दाब शिलाई देऊन घेतली. दुसऱ्या साईडला पण आपण आतमध्ये कपडा दुमडून दाब शिलाई देऊन घेऊ. जे ही आपली कवर शिलाई होते, आपले जे कपड्याचे धागे आहेत ते बाहेर निघत नाही याच्याने. हा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. 36 साईजचा साधा ब्लाऊज अस्तरचा. ही आपली पाठीमागची साईड. धन्यवाद.